नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये आपण भारताच्या अर्थव्यवस्थेतील 4 अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचा सखोल आणि विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी संसदेत UPI बाबत एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, UPIचा वापर कोणी करणार नाही. गरीब लोकांकडे स्मार्टफोन नाही, इंटरनेट नाही. डिजिटल पेमेंट ही संकल्पना कागदावरच चांगली वाटते, पण प्रत्यक्षात ती सर्वसामान्याच्या उपयोगाची ठरणार नाही. मात्र आजची परिस्थिती ही फारच वेगळी आहे. आज आपण रस्त्यावर 10 रुपये असो किंवा 1000 रुपये, दोन्ही व्यवहारांसाठी UPIचा सर्रासपणे वापर करतो. शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत, श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत डिजिटल पेमेंट ही संकल्पना आता रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. हे परिवर्तन केवळ तंत्रज्ञानामुळे घडलेलं नाही, तर मानसिकतेत झालेल्या बदलाचं हे प्रतीक आहे. डिजिटल पेमेंट क्षेत्रात UPIने गाठलेला नवा उच्चांक, कमोडिटी मार्केटमध्ये चांदीत झालेली तीव्र घसरण, भारताचा विक्रमी परकीय चलन साठा आणि भारत-अमेरिका व्यापार करारातून स्पष्ट झालेली धोरणात्मक दिशा, या चारही बातम्या एकत्रित पाहिल्या तर भारताची आर्थिक रणनीती अधिक ठळकपणे समोर येते. सर्वप्रथम डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळूया. UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसने देशात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अलीकडील एका महिन्यात UPIद्वारे 12 अब्जाहून अधिक व्यवहार झाले असून या व्यवहाराचे एकूण मूल्य 18 ते 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सरासरी दररोज 40 कोटी व्यवहार UPIच्या माध्यमातून होत आहे. हे आकडे केवळ व्यवहाराची संख्या दर्शवत नाही, तर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांचं प्रतिबिंब दर्शवत आहे. रोख रकमेवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आता वेगाने डिजिटल ट्रॅकवर जात आहे. हे या आकड्यातून स्पष्टपणे जाणवते. UPI व्यवहाराच्या वाढीकडे केवळ तांत्रिक यश म्हणून पाहणं अपुरं ठरेल. ही वाढ भारताच्या अर्थव्यवस्थेतील मूलभूत परिवर्तन दर्शवते. डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे बँकिंग प्रणालीवर सकारात्मक परिणाम होत आहे. व्यवहाराची माहिती रिअल टाईममध्ये उपलब्ध होत असल्याने कर्ज वितरण अधिक सुलभ होत आहे. लहान व्यावसायिक, स्वयंरोजगार करणाऱ्या डिजिटल ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीच्या आधारे कर्ज मिळण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेससाठी भांडवलाची उपलब्धता सुधारू शकते. दीर्घकालीन दृष्टीने पाहिल्यास UPI भारताच्या क्रेडिट इकोसिस्टीमचा कणा ठरू शकतो. पूर्वी रोख व्यवहारावर आधारित असलेली अर्थव्यवस्था आता वेगाने डिजिटल व्यवहाराकडे झुकत आहे. किराणे दुकाने, भाजीपाला विक्रेते, रस्त्यावरील छोटे व्यावसायिक, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट, रुग्णालय आणि ऑनलाईन व्यवहारामध्ये UPI हा प्रमुख पर्याय ठरत आहे. ग्रामीण भागातही डिजिटल व्यवहार स्वीकारले जात असल्याने आर्थिक समावेशनाला मोठी चालना मिळत आहे. बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेला वर्ग आता औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी जोडला जात आहे. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. याशिवाय UPIमुळे व्यवहारांचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. रोख रक्कम हाताळण्याचा खर्च, ATM व्यवस्थापन, नोटांची छपाई आणि वाहतूक यावर होणारा सरकारी खर्च डिजिटल व्यवहारामुळे कमी होत आहे. हा अप्रत्यक्ष फायदा असून याचा थेट परिणाम वित्तीय तुटीवर आणि सरकारी खर्चाच्या कार्यक्षमतेवर होतो. यामुळे UPI ही केवळ पेमेंट सिस्टीम नसून आर्थिक सुधारणांचं प्रभावी साधन बनली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर UPIकडे भारताचं डिजिटल मॉडेल म्हणून पाहिलं जात आहे. काही आशियाई आणि आफ्रिकन देश भारताच्या UPI मॉडेलचा अभ्यास करत आहे. भविष्यात भारत डिजिटल पेमेंट क्षेत्रात तंत्रज्ञान निर्यात करणारा देश बनू शकतो. यामुळे UPI ही भारतासाठी आर्थिकच नव्हे तर कूटनीतिक ताकद ठरण्याची चिन्ह आहे. आता कमोडिटी मार्केटमध्ये वळूया. मागील 7 दिवसात सिल्वर ETFमध्ये तब्बल 38% मोठी घट नोंदवली गेली आहे. काही दिवसांपूर्वीच चांदी विक्रमी पातळीवर पोहोचली होती. त्यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणावर उत्साह आणि फिअर ऑफ मिसिंग आउटची मानसिकता दिसून आली. मात्र वातावरण बदलताच हीच मानसिकता भांडवल वाचवण्याच्या प्रवृत्तीत रूपांतरित झाली आणि मोठ्या प्रमाणावर नफा वसुली ही सुरू झाली. सिल्वर ETFमधील घसरण ही गुंतवणूकदारांच्या मानसशास्त्राचं उत्तम उदाहरण आहे. चांदीचा बाजार तुलनेने लहान असल्यामुळे अशा मानसशास्त्रीय बदलांचा परिणाम अधिक तीव्रतेने दिसतो. शिवाय चांदीचा वापर हा गुंतवणुकीसोबतच औद्योगिक कारणासाठीही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जागतिक आर्थिक वाढ, औद्योगिक मागणी आणि व्याजदर धोरणाचा थेट परिणाम चांदीच्या किमतीवरती
पाहायला मिळतो। सध्या जागतिक अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता वाढल्यामुळे औद्योगिक मागणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून त्याचा दबाव चांदीवर दिसून येत आहे। तज्ज्ञांच्या मते ही घसरण गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचा धडा आहे। कोणतीही मालमत्ता अल्पकालीन तेजीमुळे सुरक्षित ठरत नाही। पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवणं आणि जोखीम व्यवस्थापन करणं किती आवश्यक आहे हे या घसरणीमधून स्पष्ट जाणवते। यामुळे सिल्वर ETF कडे दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं ठरतं। आता देशाच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया। भारताचा परकीय चलनसाठा मोठ्या विक्रमी उंचीवर पोहोचला आहे। अनेक विकसनशील देश चलन संकटाचा सामना करत असताना भारताची स्थिती तुलनेने मजबूत होत आहे। श्रीलंका, पाकिस्तान, अर्जेंटिनासारख्या देशांमध्ये परकीय चलनाच्या कमतरतेमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असताना भारताकडे मजबूत आर्थिक कवच निर्माण झालं आहे। यामुळे हे चित्र नक्कीच दिलासादायक आहे। मजबूत परकीय चलनसाठ्यामुळे भारताला आपली आर्थिक धोरणे अधिक स्वायत्तपणे राबवता येणार आहे। जागतिक व्याजदर वाढीच्या काळातही मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करण्याची गरज भासत नाही। यामुळे रुपयाचं मूल्य तुलनेने स्थिर राहण्यास मदत होते। चलनस्थैर्य हा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता वाढते। आता भारत अमेरिका व्यापार कराराच्या व्यापक परिणामाकडे पाहूया। हार्ले डेव्हिडसनला टॅरिफ मुक्त प्रवेश देणं हा केवळ एका कंपनीपुरता निर्णय नाही। हा निर्णय भारत जागतिक व्यापारात कुठे तडजोड करतो आणि कुठे ठाम भूमिका घेतो हे स्पष्ट करतो। प्रीमियम मोटारसायकलसारख्या मर्यादित बाजारात भारताने शुल्क कमी केलं आहे, कारण त्याचा देशांतर्गत उद्योगावर फारसा परिणाम होणार नाही। मात्र इलेक्ट्रॉनिक वाहनांसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रात भारताने संरक्षणात्मक भूमिका घेतली आहे। टेस्लाला सवलत न देणं म्हणजे भारत जागतिक EV कंपन्यांना स्पष्ट संदेश देत आहे की भारतामध्ये यायचं असेल तर उत्पादन करा, केवळ आयात करून बाजारपेठ काबीज करू नका। हा दृष्टिकोन दीर्घकालीन औद्योगिक धोरणाचा भाग आहे। अल्पकालीन काळात काही गुंतवणूक संधी कमी होऊ शकतात, मात्र दीर्घकालीन दृष्टीने रोजगार निर्मिती, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्थानिक उत्पादनाला चालना मिळू शकते। एकूणच पाहिल्यास आजच्या बुलेटिनमध्ये चारही बातम्या एकत्र पाहिल्या तर भारताची आर्थिक रणनीती स्पष्टपणे जाणवते। भारत डिजिटल व्यवहारांसाठी आघाडी घेत आहे, गुंतवणूकदारांना जोखमीची जाणीव करून देत आहे, आर्थिक सुरक्षिततेवर भर देत आहे आणि जागतिक व्यापारात आपल्या अटींवर सहभागी होत आहे। आजच्या बातम्या आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। सोबतच आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।